मी बघूयात नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर हा हळूहळू ओसरतोय। त्यामुळे पुराच्या पाण्याने गोदाकाठावरती सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामाचं वास्तव हे समोर येत आहे। मोठे दगड, गाळ, माती वाहून आलेली आहे। धार्मिक विधीसाठी उभारलेल्या शेडचे पत्रे, सांगाडे आता दिसू लागलेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरासह जिल्हाभरात आलेल्या पावसाचा जोर काही प्रमाणामध्ये कमी झालेला आहे। धरणांमधून पाण्याचा विसर्ग देखील कमी होतोय आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील झपाट्याने घट होते। आपण बघतोय दुतोंड्या मारुतीच्या कमरेखाली आता पाणी गेलेलं आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांनी टप्प्याटप्प्याने पाण्याची पातळी ही कमी होते। मात्र गेल्या 2 दिवसापूर्वी जो महापूर आलेला होता त्यामुळे गोदा काठावरचं खरं वास्तव आता उघडकीस येत आहे। हे कुंभमेळ्याच्या निमित्तानं सुरू असणारी कामं आहे त्याला पानवेली अडकलेली दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला नदी पात्रात कामांमुळे निर्माण झालेला गाळ, दगड, धोंडे हे सगळेजण नदीच्या काठावर आलेले आहेत। जेव्हा जेव्हा आता पाण्याची पातळी ही कमी होईल त्या ठिकाणी जे नुकसान झालेलं होतं ते समोर येणार आहे। या पुराचा सर्वाधिक फटका जर बसला असेल तर तो गोदा काठावर सुरू असणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांना बसलेला आहे। त्यामुळे आता प्रशासन नेमकं पुढची काय कारवाई करतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नाशिक जिल्ह्यात आज मितीस जवळपास 15हून अधिक धरणांमधनं पाण्याचा विसर्ग हा सुरू केलेला आहे। पाण्याचा जोर जरी कमी असला तरी पूरस्थिती गोदावरी नदीची कायम आहे। पुढील 2 ते 3 दिवस अशीच परिस्थिती गोदावरी नदीची बघायला मिळणार आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।